त्यांचं स्वागत केलं जातो आहे. मी तर म्हणेन की आजच्या दिवसातली पहिली मॅच संपली आणि पुढली मॅच पाहू शकाल. एका बाजूला आहे कुंडेमाल संघ तर दुसऱ्या बाजूला आहे वाघाजीवाडी संघ. पहिलाच बॉल वेगानं फेकला. पहा पंच आमच्या दिशेला वळत आहे. पंचांचा इशारा या ठिकाणी खराब बॉलचा येतोय आणि एका धावेला मात्र कुंडेमाल संघानं खातं खोललाय. मी तर म्हणेन की चांगली प्रयास करावा लागतील या क्रिकेटच्या पटलावरती. चांगला प्रयत्न करावा लागेल या क्रिकेटच्या पटलावरती आणि चांगला प्रयास करणारा संघ ह्या क्रिकेटला बदलवू शकतो. पुन्हा एकदा अविनाश वाघ त्यांच्याबरोबर थांब ना. यावेळेस मात्र बॅचची एज होती, बॅचची कडा होती, मात्र चेंडू जातोय तो सरळ. पाहू शकाल शॉर्ट फायनल रिझन मध्ये. प्लीज त्या ठिकाणी विनंती आहे ज्या खुर्च्या त्या ठिकाणी खेळाडूला द्यायचं आहे. पंचांचा काही डिसिजन येतो आमच्या कानापर्यंत, कदाचित तोच डिसिजन असेल. आणि मित्र म्हणेन एका धाबीनं मात्र वैयक्तिक खाता कोडला समाधान कातकरीनं टोटल धाबा आले आहेत आपल्या संघाच्या तोड. म्हणजे पाहू शकाल चांगला क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धाबा या ठिकाणी कुंडेमाल संघाचे आले आहेत. 3 स्कोरर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा सज्ज राईट मोर द विकेट. मॅनेटी पॉवरचा पहिला षटक आहे आणि मॅनेटी पॉवरच्या षटकामध्ये आपल्याला मित्र म्हणेन की जास्तीत जास्त धाबा उठणं हे गरजेचं आहे. मैदान पाहिलं मित्रांनो तर चांगलं मैदान आणि असं मैदान आपल्याला कदाचित कुठे मिळत नाही. मात्र पहा डायरेक्ट स्टेडियम बुक केलं. राजीव गांधी स्टेडियम हा नाव आहे या स्टेडियमचा आणि मित्र म्हणेन की आदिवासी समाजातील ही स्पर्धा टोटल 50,000ची आहे. यावेळेस मात्र स्लोवर चेंडू फेकला. कमबॅकिंग केली जातोय अविनाशच्या माध्यमातून. मित्र म्हणेन की चांगलं कमबॅकिंग आपल्याला पाहायला मिळतोय. एकेरीचा मागच्या चेंडूवरती एकेरी धाव मिळाली होती. या धाव मात्र या ठिकाणी कमबॅकिंग करण्यात तो यशस्वी ठरला आणि टोटल धावा मात्र असतील 2 धाबा. कुंडेमाल विपक्ष अर्थातच वाघाजीवाडी या 2 संघांमध्ये ही लढत. यावेळेस मात्र मिस टायमिंग झालाय संतोष कातकरी आणि मैदानामध्ये काय घडलंय. मी तर म्हणेन की या ठिकाणी जीवदान मिळालाय संतोष कातकरीला आणि जीवदानाचा फायदा पहा मित्रांनो. 3 खेळाडूंची टक्कर आणि या चुकीमुळे आपल्या संघाला मोठा हादरा मिळाला आहे. संतोष कातकरी अर्थात संतोष कातकरीचं वैशिष्ट्य आपण पाहिलं तर टोटल मित्रांनो कुंडेमाल गावामध्ये 5 टीम आहेत. त्यामध्ये 1 डाऊन किंवा ओपनिंग साठी येणारा हा खेळाडू आहे आणि सातत्याने गोलंदाजीचा दर्जा अतिशय चांगल्या पद्धतीने तो पार पाडतोय आणि याही मैदानावरती आपल्याला मात्र पाहायला मिळतोय. मैदानामध्ये खेळाडू क्रमांक पहिला 5 झाला असता मात्र या ठिकाणी जीवदानाचा फायदा पुरेपूर उचलावा लागेल संतोष कातकरी या खेळाडूला. पहा मित्रांनो 2 सलामीची जोडी गुंडेवाल संघाकडनं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. मित्र म्हणेन टोटल धाबा आल्याच संघाच्या 3. समाधान कातकरी बाईक विनर मैदानामध्ये खेळतोय सध्या. आयकरूस लाईन खेळण्याचा प्रयास. मित्र म्हणेन की या ठिकाणी पायचीत विकेट नाही आहे. या स्पर्धेचा नियम आहे पायचीत विकेट नाही आहे. आणि मित्रांनो मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आजच्या दिवसामध्ये टोटल 10 संघ खेळले जातील. त्यामधले मित्र म्हणेन याच ज्या संघाचा हाय स्कोर असेल त्याही संघाला बाय दिली जाईल आणि पुढे ढकलण्यात येईल. आजच्या दिवसाची दुसरी मॅच कुंडेमाल विपक्ष वाघाजीवाडी. पुन्हा एकदा अविनाश, पुन्हा एकदा शॉर्ट बॉल फेकला. किती वेगानं बॉल फेकतोय पहा. आणि अविनाश म्हटलं तर मित्रांनो अजूनही मला क्षण आठवतोय ज्या वेळेला सीएम चषक झाला होता जैनपेठीच्या मैदानावरती. त्यामध्ये हा मेडेमोर फेकणारा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. याही मैदानावरती चांगली गोलंदाजी करतोय अविनाश वाघ. यावेळेस मात्र समेतांनी हेअर लाईट टीप गल्ली क्षेत्रामधून चेंडू जातो. कारपट लागेल सीमारेषा पार येतोय मात्र चौकार. आणि पहा चौकाराच्या साईने मात्र टोटल स्कोर झाला एका षटकाच्या समाप्तीमध्ये 7 धाबा. मी तर म्हणेन की तडफण आला असतं कुंडेमाल संघापुढे कारण मिस टायमिंग स्ट्रोक होता समाधान संतोष कातकरीचा. मात्र मैदानामध्ये काय घडलंय एका क्षेत्ररक्षकाने दुसऱ्या क्षेत्ररक्षकाला दिलेला धक्का आणि मिला मात्र आपल्या संघाला धक्का तो संतोष कातकरीच्या माध्यमातून. मैदानामध्ये सलामीची जोडी चांगल्या पद्धतीने क्रिकेट डिफेंड करताना आपल्याला पाहायला मिळतोय. सातत्याने मोठमोठ्या स्पर्धेमध्ये मित्र म्हणेन की मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरणारा एका बाजूला आहे संतोष कातकरी तर दुसरा आहे कुंडेमाल गावामध्ये पहिला बाईक विनर ठरलेला हा खेळाडू म्हणजेच अर्थातच समाधान कातकरी. मैदानाच्या आतमध्ये आदिवासी समाजामधील पनवेल तालुक्यातील हा खेळाडू कुंडेमाल गावचा. मात्र मैदानामध्ये 2 खेळाडू पहा मित्रांनो दोन्ही संघ पनवेल तालुक्यातला आहेत आणि दोन्ही संघ मात्र या ठिकाणी मजबूत संघ ओळखला जातो. एक आहे वाघाजीवाडी संघ तर दुसरा आहे कुंडेमाल संघ.
पहा शांततेने क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये मी नेहमीच म्हणत असतो की मैदानामध्ये आपल्याला रिस्पेक्ट द्यायचा असेल तर जुने जाणते खेळाडूंना रिस्पेक्ट देणं हे गरजेचं आहे. कारण जुने जाणते खेळाडूने इतिहास रचलेला आहे मित्रांनो. क्रिकेटच्या पटल्यावरती नवीन खेळाडू आपण आहात, आपल्याला इतिहास रचायचा आहे. म्हणून मी बऱ्याचशा ठिकाणी क्रिकेटच्या पटलावरती नेहमीच म्हणत असतो की जुने जाणते खेळाडूंना जास्त रिस्पेक्ट द्या, पाठीराखांना रिस्पेक्ट द्या. कारण त्यांच्या मुलं आपण आहात. आपण कितीही क्रिकेटला सराव दिला, कितीही क्रिकेट महत्वाचा खेळला, मात्र पहिला नाव आपल्या गावाचा येणार, नंतर आपल्या नावाचं नाव येणार. मी नेहमीच म्हणत असतो मित्रांनो, या क्रिकेटच्या पटल्यावरती ना नावासाठी ना गावासाठी खेळ आपल्या फक्त गावासाठी. तेच मात्र आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतो आहे. दोन खेळाडू आपल्या गावासाठी खेळताना पाहायला मिळतात. आणि आपल्या पहा मित्रांनो किती सुंदर ट्रॉफी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. 50,000ची स्पर्धा, प्रथमतः पारितोषिक कॅश प्राइज आहे 50,000. पुन्हा एकदा संतोष. यावेळेस पहा जीवदानाचा फायदा. संतोषच्या पाठ मधून चेंडू जातो फाईन रिदनच्या पलीकडे, वन बाउन्स, चौकार. डिसिजन घेणं गरजेचं आहे. येणं पंचांचं डिसिजन आहे. कारण आपण विचार केला तर या स्पर्धेमध्ये अर्थातच चव्हाण साहेब, या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर या ठिकाणी 13 खेळाडू 2 पंचांना सांभाळायचे आहेत. ते मात्र आपल्याला सांभाळताना पाहायला मिळतात. एका बाजूला आहे आपल्या जुने जाणता खेळाडू भूषण ठाकूर, तर एका बाजूला आहे रोहित ताटे. हे 2 पंच आहेत मित्रांनो. या ठिकाणी पहा, या ठिकाणी पंचांचा डिसिजन आहे. मित्रांनो आमच्या स्टेजच्या डाव्या बाजूला नाश्ता उपलब्ध आहे त्या ठिकाणी. आणि ललित साहेब विचारी यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी स्टॉल, वडापाव स्टॉल लागले, समोसा देखील आहेत, चायनीज भेल देखील मिळेल आणि मंचुरियन्स देखील आहेत. प्लीज कुणाला खायचं असतील तर जा त्या ठिकाणी. यावेळेस मात्र सरळ पाहायला आढळतोय धाव संख्या मात्र 1 धाव मिळणार. ती मात्र पहा लेखबाईच्या रूपानं, मित्र पंडित लेखबाईच्या स्वरूपानं धाव संख्या मात्र मिळणार. टोटल धाबा आल्या 12 धाबा. 12 धाबा संघाचे आले आहेत. आणि मित्र म्हणे की या ठिकाणी पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण रोटेट केला जातोय. कारण एका बाजूला आहे जीवदानाचा फायदा मात्र संतोष कातकरीने चांगलं उचलवलाय. चौकारानं करता मात्र त्यानं पुढे नेलाय. मित्र म्हणे की जीवदानाचा फायदा यशस्वी ठरेल का हा शेवटपर्यंत फलंदाज. पुन्हा एकदा अविनाश वाघ सध्या गोलंदाजीच्या मार्गावरती. पहिल्या छोटा भावानं गोलंदाजी केली आहे, त्यानंतरची गोलंदाजी आपल्याला पाहू शकाल. मोठा भाऊ मैदानामध्ये गोलंदाजीचा दर्जा सांभाळतो आहे. अंकुश बाद डावकरी हाताचा हा गोलंदाज आहे. डिफेंड गोलंदाजी करेल का आणि संघाची धावसंख्या मात्र पुढे नेण्याचं काम मात्र केलं जातो आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा मिस टायमिंग झालं. जेवल्याची संधी मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा जीवदान मिळालं आहे. आणि जीवदानाचा फायदा मात्र समाधान कातकरी आणि संतोष कातकरीला मात्र या ठिकाणी पाराभा लागेल. पहा मैदानाच्या पहा मित्रांनो, या ठिकाणी मी तर म्हणेन की गाडेश्वर गावाचे एक समालोचक आणि पोलीस पाटीलाची भूमिका पार पाडणारी अर्थातच नारायण चौधरी शुभेच्छा देताना या ठिकाणी पाहायला मिळतात. अर्थातच वाघवाची वाडी संघाला आणि गराडे संघाला आणि संपूर्ण टीम या ठिकाणी जे सर्व संघ येतील त्या संघांना या ठिकाणी लाईव्ह प्रेक्षेपण पाहतात ते आणि शुभेच्छा देतात या स्पर्धेला देखील. आणि पहा मित्रांनो, या ठिकाणी HM लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्यास पाहायला मिळतोय. स्क्रीन आणि स्क्रीनवरती स्वतः या ठिकाणी पाहायला मिळतील. हितेश असतील आणि कॅमेरामॅन देखील आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्यांच्या माध्यमातून ह्या शुभेच्छा देणं मात्र हे गरजेचं आहे. यावेळेस मात्र मिस्टामिंग झालाय. झेलण्याची संधी पहा मित्रांनो, झेल होता मात्र मैदानामध्ये जीवदान मिळालं होतं पहिल्या बॉलवरती. तो मात्र समाधान कातकरीला जीवदानाचा फायदा मात्र पुरेपूर उचलायचं होतं. मात्र मैदानामध्ये काय घडलंय, खेळाडू क्रमांक पहिला हादरा पहिला गडी गारज झालाय. अर्थातच समाधान कातकरी बॅक टू द पॅव्हलियन. टोटल धाबा संघाचे आहेत वरती बसले ते
टोटल दाबा आहेत 14. स्ट्राईक साठी आहे फलंदाज पहा मैदानामध्ये, मैदानाच्या आतमध्ये संतोष कातकरी, तर नवीन फलंदाज. विनंती आहे जे खेळाडू उभे आहेत मित्र, आज आपल्याला या स्पर्धेमध्ये मित्र म्हणेल की मोठे मोठे खेळाडू उतरतील आणि त्या खेळाडूंना मित्र म्हणेल की वरती आहे जागा, त्या ठिकाणी आपण बसून घ्या. आणि विनंती आहे मित्र म्हणेल मीत साई गराडा संघ आणि त्याचबरोबरचा अर्थातच माथेरान संघ, प्रवीण 11 कांडरोली संघ आणि चिंचवली बदलापूर संघ आणि आई गावदेवी खार्डी संघ. प्लीज आपण जर आला असेल तर आपण बसून घ्या. बसून मात्र तो खेळ पहा. क्रिकेटच्या पटलावरती काय घडलंय मैदानामध्ये. खेळाडू क्रमांक 2 देखील तंबूच्या आसऱ्याला परततोय. चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाज अविनाश अंकुश बागची. इतर म्हणजे 2 षटकामध्ये दोन्ही खेळाडूंना एक जीवदान मिळालं होतं. असं वाटलं होतं की जीवदानाचा फायदा ते मैदानाच्या आतमध्ये उचलतील, मात्र मैदानामध्ये काय वेगळं दृश्य आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला खेळाडू बाद झाला समाधान कातकरी, त्यानंतर खेळाडू क्रमांक 2 देखील संतोष कातकरी बॅक टू द पॅव्हलियन. काय घडलं या मैदानाच्या पटलावरती, काय घडलं या मैदानाच्या रिंगणावरती, कारण जीवदानाचा फायदा आपल्याला पुरेपूर उचलायचं होतं, ते मात्र उचलवता आलेलं नाही या मैदानाच्या आतमध्ये. अर्थातच देश मॅच आपली पाहायला मिळेल. वाद मीत साई गराडा संघ आणि माथेरान. विनंती आहे आपण यार जवळच्या जवळ फोन नका करत जाऊ यार मला. हॅलो हॅलो नवीन फलंदाज योगेश आहे. यावेळेस मात्र चंदरपाक प्रथमता गोलंदाज आलाय. संघाचा 3रा गोलंदाज. पहिला चेंडू मात्र या ठिकाणी लेगच्या बाहेरून जातो आहे. सॉरी ज्ञानेश्वर आहे मैदानाच्या आतमध्ये, मात्र पहिलाच बॉल खराब फेकतोय. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात 2 खेळाडू. एका बाजूला आहे बालाराम, तर दुसऱ्या बाजूला आहे योगेश. यावेळेस पहा योगेशच्या पाठ मधून चेंडू खेळला जातो आउट ऑफ द सीमारेषा पार. मिळालेला मात्र दर्जेदार षटकार. पहा मित्रांनो त्या ठिकाणी वडापाव स्टॉल आहे आणि जर कुणाला खायचं असेल तर प्लीज त्या ठिकाणी आपण जायचं आहे. स्टेजच्या डाव्या बाजूला एक वडापाव स्टॉल म्हणून आहे आणि त्या ठिकाणी सर्व उपलब्ध आहे आणि त्यास आपल्याला खायचं असेल तर मित्रांनो जा, पण निपोटी क्रिकेट खेळू नका. क्रिकेटमध्ये आतमध्ये क्रिकेटच्या मैदानामध्ये आपल्याला पोटामध्ये अन्न घालूनच क्रिकेट खेळायचं आहे. पहा मित्र म्हणेल की 218 देशामध्ये ही लाईव्ह एचएम लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतोय आणि टोटल स्क्रीनवरती मित्र म्हणेल की 150 लोक अर्थातच लाईव्ह पाहतात. यावेळेस मात्र अंध फायर केला जातो योगेश कापकरी. पहा स्पष्ट इरादे केलेत की हम भी किसी से कम नहीं है. मात्र खेळाडूंना काय दाखवून दिलंय, मैदानामध्ये जोपर्यंत मी आहे तोपर्यंत आपल्या संघाला अडचणीमध्ये सापडू देणार नाही. टोटल स्कोर झालाय संघाचा 27 धाबा.
चांगलं दडपण होता. ज्या वेळेला संतोष समाधान बाद झाला, संतोष बाद झाला, असं वाटलं होतं की संघावरती दडपण येणार. मात्र पहा योगेश कातकरी फायर करतोय मैदानामध्ये आणि आपल्या बॅटच्या पट्ट्यात चेंडू सापडलाय आणि फेकून दिलंय सरळ मिड विकेट सीमारेषा पार. षटकार पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज ज्ञानेश्वर. यावेळेस मात्र पूर्णपणे ऑफला चेंडू ठेवलाय. मात्र या ठिकाणी पंचांचा इशारा 2 हात समांतर करून आमच्या अतिथी कक्षामध्ये 27 चा आकडा 28 वरती जातोय. तिसरा षटक आहे प्रगती पथावरती, तिसरा षटक आहे मैदानाच्या आतमध्ये आणि तिसरा षटक फेकण्यासाठी आहे सज्ज ज्ञानेश्वर वाघ उघडा. ज्ञानेश्वर उघडा सध्या गोलंदाजी करतोय. महागडी ठरेल काही गोलंदाजी. यावेळेस मात्र या ठिकाणी ब्लॉक चेंडू फेकलाय. पहा मैदानाच्या आतमध्ये काय घडलं जातोय. खेळाडू क्रमांक 3 बाद आणि यष्टा उद्ध्वस्त केले जातात. बॅक टू द पॅव्हलियन फलंदाज योगेश कातकरी. बालाराम वन बालाराम वन बॉल का बॉल झालेत. टोटल बॉल किती झाले? 4 बॉल झालेत. सॉरी पंच, थोडासा मिस्टायमी झालं होतं. आमचा देखील 4च बॉल झालेत आणि शेपटील 2 बॉल आहेत या षटकातले आणि शिल्लक असलेल्या बॉलवरती किती धाबा येणार. नवीन फलंदाज पहा, एका बाजूला आहे बालाराम ए तर दुसऱ्या बाजूला आहे बालाराम बी. कारण अजूनही शेण आठवतोय याच्या अगोदरचा खेळाडू आमचा बाद झाला योगेश कातकरी. त्याला मित्रांनो एका ठिकाणी अर्थातच किरण पवारचं नाव दिलं होतं आणि या खेळाडूला अर्थातच विश्वजितचं नाव दिलंय. मात्र पहा बालाराम ए आहे. यावेळेस मात्र मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढलाय. पहा बालारामचा बॅट मधून चेंडू जातो वन बाबू सीमारेषा पार जातो. मात्र दर्जेदार चौकार आणि चौकाराच्या साईनं मात्र इदार्थे स्पष्ट केलं आणि चौकाराच्या साईनं मात्र काका कोडलाय बालारामनं. मीटर मधील 32 धाबा. सध्या ऑन स्ट्राईक वरती आहे बालाराम ए. अर्थात पीके अंत फायर केलं जातोय मैदानाच्या आतमध्ये. अर्थात चौकारानं काका कोडलाय. टोटल धाबा झाल्यात 32 म्हणजे हा षटक मात्र महागडा ठरला आहे. यावेळेस मात्र स्लोवर चेंडू फेकलाय. काही पे निघायावर काही पे निशाणा अपील देखील केली होती पंचांकडलं. मात्र एका षटकाचा खेळ संपलाय. सॉरी 3 षटकांचा खेळ संपलाय. टोटल धाबा आल्या संघाच्या 32 म्हणजे 32 धाबा आल्यात मध्ये प्रत्येक षटकामध्ये मीटर म्हणजे की 10 पॉईंट दिशा सरासरीनं वाटचाल आपल्याला पाहायला मिळतोय. तेच या मैदानामध्ये मीटर मध्ये मैदानाचं वैशिष्ट्य आहे. स्वप्न होतं, स्वप्न स्वीकारलंय या आयोजकांच्या वतीनं. अर्थातच स्वप्न होतं सीबीटी बेलापूर ठाकूरपाडा संघाचा की आम्हाला मॅची घडवायच्या आहेत. 1 नाही तर 2 महिने अगोदर मला म्हटले होते की दादा आम्ही मॅची घडवणार, पण मोठ्या मॅची आम्ही घडवणार. मात्र स्वप्न स्वीकारलंय. एकविरा आईचा आशीर्वाद त्यांच्या डोक्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय आणि ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतोय या मैदानावरती. साकार खेळी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. तर संपूर्ण टीम आणि गणेश राज्य साहेब आपल्या तिकडे स्पर्धेमधून शुभेच्छा देणं हे गरजेचं आहे. कोरट पाहायला मिळतील आपल्याला. चव्हाण साहेबांनी एका बाजूला मित्र म्हणे ओंकार आहेत आणि शेवटील षटक फेकण्यासाठी गोलंदाज चंद्रबाग. पहा मित्रांनो, चंद्रबागचं वैशिष्ट्य आहे एक चांगला संभाळायचे देखील आहे. मात्र खेळाडू देखील आहे ऑलराऊंडरची भूमिका पार पाडणारा तो खेळाडू मात्र मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळतो आहे. मित्रमडील 2 खेळाडू पनवेल तालुक्यातील आहेत. मित्रमडील 1 मित्र जिल्हा आहे रायगड, तालुका आहे पनवेल, 1 आहे गुंडेवाल गावातील संघ तर 1 आहे मित्रमडील की वाघवाडी गावातील संघ. यावेळेस चंद्रबाग काय घडलं लेन आणि लाईन हे शोधणं मात्र गरजेचं आहे आणि या स्पर्धेमध्ये अर्थात आमच्या देखील साठी शुभेच्छा येतात. कारण पहा मित्रांनो, या ठिकाणी आदिवासी समाजातील स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि मला देखील शुभेच्छा देताना पाहायला मिळतात. पुन्हा एकदा सज्ज चंद्रबाग. टोटल धाबा झाल्यात 33. यावेळेस शॉर्ट बॉल फेकून दिला बॅटनं. थोडंसं मिस टायमिंग झालं आणि त्या ठिकाणी पहा वन बाउन्स पकडला. दुसरा धावेचा प्रयास आपल्याला मात्र पाहायला मिळतोय. चांगली रनिंग विकून विकेट. क्रिकेटच्या पटल्यावरती मी नेहमीच म्हणत असतो की आपल्याला धाबा जमवायचे असतील तर 2 गोष्टी कायम लक्षात ठेवा. एक आहे अर्थातच चितेची चाल
आणि दुसरा आहे गार्गी नजर. या क्रिकेटच्या पटलावरती आपल्याला पाहायला मिळतो क्रिकेटच्या रिंगणावरती टोटल धाबा आल्यात कोरगाटवरती 35 धाबा अक्रॉस द लाईन. स्टेट क्षेत्रामध्ये कार्पेट लागत चेंडूला खेळून काढलाय, मात्र त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. दुसरा धाब्याचा प्रयास आणि दुसऱ्या धाब्याचा प्रयत्नामध्ये या ठिकाणी पाहायला मिळेल, मात्र धावचित खेळाडू क्रमांक 5 झालाय. चौथा खेळाडू क्रमांक 5 झालाय बालाराम बीके, अर्थात मैदानाच्या बाहेर येतो. शेवटतील षटक आहे. धाव मात्र घ्यायची होती, धाव कंटिन्यू धाव काढायची होती, मात्र मैदानामध्ये काही वेगळं दृश्य आपल्याला पाहायला मिळालं. टोटल धावा आपल्याला पाहायला मिळतात 36 धाबा फॉर विकेट लॉस. पहा मित्रांनो, मैदानाच्या आतमध्ये चांगल्या फटकेबाजी करायची आहे. थोडीशी रणनीती चुकली, रणनीती मिसिंग झाली आणि टोटल या षटकातील मी तर म्हणेन की या षटकातील अजूनही काही चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज गणेश कातकरी पाहायला मिळतो. तर चंदर वाघ पुन्हा एकदा गोलंदाजीचा दर्जा सांभाळतो आहे. यावेळेस मात्र थोडंसं मिस टायमिंग झालं. फाईन रिझन मध्ये बॉल आहे, मात्र त्या ठिकाणी पहा डिफेंडबाजी फलंदाजी झाली होती, मात्र क्षेत्ररक्षक पहा किती क्लासिकल क्षेत्ररक्षक, किती सुंदर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता केशव भाग आहे मित्रांनो. चांगली क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. खेळाडू क्रमांक 3 बाद नाही तर 5वा बाद झालाय बालाराम. पहा मैदानामध्ये काय वेगळं दृश्य पाहायला मिळतो. टोटल धाबा 36. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज पाहायला मिळतोय. या षटकातले काही चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे. खेळण्यासाठी सज्ज फलंदाज गणेश आहे मैदानाच्या आतमध्ये, तर गोलंदाज आहे पुन्हा एकदा गोलंदाज चंदर. शॉर्ट बॉल मिस टायमिंग झालं होतं, मात्र पहा मैदानामध्ये काय घडलंय. दुसऱ्या धाब्याचा प्रयास आणि दुसऱ्या धाब्याचा प्रयास देखील मात्र सफलतेपूर्वक पूर्ण झालाय. गणेशच्या बॅट मधून या ठिकाणी 2 धाबा आल्यात आणि 2 धाब्याच्या मदतीने टोटल स्कोर झालाय संघाचा 38. पहा अतिथी मान्यवर सन्माननीय आदरणीय रोहिदासाहेब पाटील यांचं या स्पर्धेमध्ये आगमन झालं होतं. अर्थातच शिवसेना उपजिल्हा प्रमुख आणि ते या ठिकाणी मात्र इथून जाताना आपल्याला दिसत आहे आणि या स्पर्धेमधून आपण वेल दिली. या स्पर्धेला आलात खूप शुभेच्छा. अक्रॉस द लाईन स्केटलेग क्षेत्रामध्ये बॉल आहे. एक धाव तर सहशा रीतीनं पूर्ण झाली आणि एका धाबेच्या मात्र मदतीनं टोटल स्कोर झालाय संघाचा 39 धाबा. म्हणजे या षटकातले अजूनही मित्र म्हणेन शेवटील बॉल आहे आणि शेवटील बॉल खेळण्यासाठी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय तो मात्र अर्जुन. शेवटच्या बॉलवरती एकोदा मोठा फटका आला तर रनाची रणसंख्या मात्र पुढे जाऊ शकतो. मात्र मैदानात काय घडतो काय बिघडतो ज्याच्याकडे क्रिकेटचा अनुभव असतो त्याला हा क्रिकेट मात्र कळणार आहे. नेक्स्ट मॅच लगेच आपल्या भेटीला येणार आहे. आयोजकांच्या वतीनं मी अनाउन्स करणार आहे मायक्रोफोनच्या द्वारे. मित्र मंडळी एका धाबेच्या मदतीने टोटल 4 षटकांचा वाद देखील संपलाय. टोटल धाबा झाल्या 40 आणि काढायच्या आहेत मात्र वाघवाडी संघाला अर्थात वाघाची वाडी संघाला टोटल 41 धाबा काढायच्या आहेत.
पहिलाच बॉल पहा स्केट लेग क्षेत्रामध्ये खेळून काढला फाईन रिजन मध्ये एक धाव तर सरच्या रीतीनं दुसरी धाव देखील सरच्या रीतीनं पूर्ण आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मिसफील झाली पहा मैदानामध्ये काय घडलंय कुंटेबाल संघाकडनं पुन्हा एकदा वारंवार चुक्या पाहायला मिळतात आणि काय घडलंय पहिल्याच बॉल वरती 3 धाबा मोजाव्या लागल्या. कुठेच चुकलाय मात्र क्षेत्ररक्षकाची व्यवस्था करताना कारण मैदानाच्या आतमध्ये काही वेगळं दृश्य पाहायला मिळालं. पुन्हा एकदा सज्ज आहे गोलंदाज संतोष. अर्थातच सन्माननीय आदरणीय अर्थातच शिवसेना उप जिल्हा प्रमुख सन्माननीय आदरणीय रोहिदास पाटील साहेब यांच्याकडनं या स्पर्धेसाठी टोटल 15,000चं कॅश प्राइज मिळालंय आणि या स्पर्धेमध्ये त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ऋतिक विनंती आहे की आपण स्टेज समोर यायचं आहे. यावेळेस मात्र कम बॅकिंग डायरेक्ट हिट करण्याचा प्रयास
मात्र आपल्याला पाहायला मिळालं होतं समाधान कातकरीचा. मात्र मैदानाच्या आतमध्ये काही वेगळं दृश्य पाहायला मिळालं. कमबॅकिंग काय आहे ती संतोष कातकरीने दाखवून दिली. सगळे खेळाडू ना साधं काम आहे का आपलं तू त्या दिवशी मला करून झालेलं बरं जेवणाचे अरेंजमेंट. ओ माय गॉड. पहा मित्रांनो, या आयोजकांच्या वतीनं पहिलं आयोजन पनवेल तालुक्यामध्ये झालं होतं. अर्थातच चिचपाड्याच्या मैदानावरती कॉलेजपाटा संघानं ठेवलं होतं. संपूर्ण टीमला जेवण होतं. याही मैदानावरती संपूर्ण संघाला जेवण आहे मित्रांनो. या ठिकाणी 3 दिवस पहा मित्रांनो, या ठिकाणी 3 दिवसासाठी या ठिकाणी जेवण म्हणजे हे आयोजकांचं वेगळंच प्रयास. जेवून जा मित्रांनो. मी तर म्हणेन की हारलेल्या संघाला देखील विनंती करेन की आपण जेवून जा. या ठिकाणी विजय झालेला संघ तर जिंकणार, मात्र हारलेल्या संघाला पण विनंती आहे. आयोजकांच्या वतीने या ठिकाणी संपूर्ण खेळाडूंसाठी जेवण आहे. मात्र मैदानामध्ये वेगळं दृश्य आपल्याला पाहायला मिळालं. आणि पहिला गडी बारस पहिला हाताला मिळाला आहे अविनाश बाग टू द पाहूयात. पहा आमचे परममित्र डीजे पांडू कारटी संघाचे ते स्टायलिश खेळाडू आहेत आणि याही मैदानावरती त्यांची उपस्थिती आहे. सातत्याने लाईव्ह प्रेक्षेपण पाहत असतात आणि या शुभेच्छा देत असतात. कधी कधी पहा मित्रांनो, असे लाईव्ह प्रेक्षेपण मध्ये मित्र परिवार आमचा पाहत असतो आणि त्यांच्याकडनं देखील शुभेच्छा येतात. सातत्याने ऑर्केस्ट्रा मध्ये चांगले धून वाजवण्याचा प्रयास करतात आणि जगदीश पाटलाचे मित्र आहेत पहा डीजे पांडू आणि गाणं देखील त्यांचं आलेलं आहे. पहा मित्रांनो, बॉल झालेत 4 बॉल. बोलूया पुन्हा एकदा स्पर्धेकडे. ग्राउंडच्या बाहेर भरपूर नजर फिरवलीत. आता मैदानाच्या आतमध्ये नजर फिरवायच्या आहेत. बुधाजी मात्र मैदानामध्ये जातोय. नवीन फलंदाज तर एका बाजूला आहे मित्र मणीन फलंदाज क्रमांक ज्ञानेश्वर सलामवीर, तर एका बाजूला फलंदाज क्रमांक 3 बुधाजी, गोलंदाज संतोष. यावेळेस मात्र मिस्टामिंग झाले. खेळवण्याची संधी मात्र पहा बॅक टू बॅक सलामीची जोडी पुन्हा एकदा फुटली जातो आहे. खेळाडू क्रमांक 2 बाद तंबूच्या आसऱ्याला मात्र परतलाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळतोय. चंदर जाईल का? चंदर पहा मैदानामध्ये चंदरला बॅट उचलली मात्र मैदानाच्या आतमध्ये जातो. जबाबदारी स्वीकारली ती मात्र चंदर वागणं आपल्याकडे. एका बाजूला आहे बुधाजी वाघ चौधरी बुधाजी चौधरी, तर दुसऱ्या बाजूला आहे चंदर वाघ. कुंडेवाल संघानं मात्र कमबॅकिंग पाहायला मिळतोय संतोष कातकरीची. पहा मित्रांनो, फलंदाजी देखील थोडी शांततेने पाहायला मिळाली या संतोष कातकरीची. मात्र या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी काय डिफेंडबाजी गोलंदाजी आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतो आहे. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मात्र थोडीशी महागडी ठरली होती, दडपणीत ठरली होती. चांगली झाली असेल मात्र पहा मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करेल का चांगली. अर्थात शेवटी बॉल आहे या षटकाचा. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे गोलंदाज संतोष. यावेळेस मात्र चेंडू हवे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये पहा मित्रांनो. चांगलं दृश्य होता. जेल घेण्याची संधी होती मात्र पहा मैदानामध्ये कुणाला खेळाडू मात्र गणेश आणि गणेशला मात्र या ठिकाणी थोडस रणनीती पहा. मी तर म्हणलं की या चेंडूवरती पोहोचायचं होतं. चेंडू आकाशामध्ये होता, मिस्टामिंग होता, झेल घेण्याची संधी होती मात्र रणनीती पहा मित्रांनो. रणनीतीची आकडा चांगली गेली होती मात्र मैदानामध्ये 11 धाबा आल्यात एका षटकाच्या समाप्तीमध्ये आणि मात्र टोटल स्कोर आहे म्हणजे 41 धाबा जमायच्या आहेत, त्यामधल्या 11 आल्यात. म्हणजे आता 3 षटकामध्ये 10 धावेची सरासरी आपल्याला गाठायची आहे बागाचे वडे संघ आणि 10 धावेची सरासरी आपल्याला रोखायची आहे मात्र कुंडेबाल संघ. कुंडेबाल संघ म्हटलं तर मित्रांनो दोन्ही संघ पनवेल तालुक्यातले दिग्गज संघ आहेत. याही मैदानावरती त्यांच्या माध्यमातून दिग्गज फलंदाजी आपल्याला पाहायला मिळतो आहे. मी तर म्हणेन की मिस्टॅमिंग झालं होतं. अर्थातच बुधाजी सारखा खेळाडूला शांत बसवावं लागलं होतं मात्र मैदानामध्ये काय घडलं वेगळं दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. थोडीशी रणनीती दमाची रणनीती झाली. अर्थातच या स्पर्धेमध्ये 5 संघ शेवटपर्यंत निवडले जातील. जिंकलेल्या संघामधून ज्याचा पहिला जास्त हाय स्कोर असेल त्या संघाला पाय दिली जाईल. पहा मैदानामध्ये काय घडलंय. आता मात्र येणारे 10
सॉरी 18 बॉल मध्ये आपल्याला 30 धावा जमायच्या आहेत आणि त्या 30 धावा कशा प्रकारे काढायच्या आणि 30 धावा कशा प्रकारे रोखायच्या ते मात्र आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस मात्र क्रिकेटचा क्लासिकल बॉल आहे. एक धाव तर सुशा रीतीनं पूर्ण झाली. पहा मित्रांनो, एकच धाबीनं मात्र समाधान मानतोय हे वाघाची वाडी संघ. एका धाबीच्या मदतीनं मात्र टोटल स्कोर झालाय 12. हे नेक्स्ट मॅच काय समोसा जेवण टाइम लागतो नाश्ता काय तुम्हाला सांगते सहा मैदानामध्ये सहा मैदानामध्ये काय घडलं ताटकट मित्रांनो. या ठिकाणी खेळाडू क्रमांक या ठिकाणी 3रा बाद झाला आहे. तुम्ही इथं काय बोलू नका इकडे साईडला कन्फ्युज झालं. पहा बुधाजी तंबूच्या आसऱ्याला परतू आहे. पहा तंबाखू काय आहे मैदानामध्ये त्यांचा बॅटकट कॅच घेतली कसा विकेट झाला बॅटकट ना. पहा थोडस आमचं लक्ष वेधलं होतं स्टेजच्या समोर लक्ष होता. पहा मित्र मंडळींची समाधानच्या तुरुमध्ये हा खेळाडू जातोय आणि संघाची धावसंख्या मात्र कुठेतरी कमबॅकिंग आपल्याच पाहायला मिळतोय. 3 स्कोरर आहेत आणि तिन्ही स्कोरांना विनंती आहे की आमचं लक्ष मात्र कुठेतरी गेला तरी चालेल मात्र आपलं लक्ष हे मैदानामध्ये वळायचं आहे. या षटकातील मित्र मंडळी किंवा 2 बॉलांचा खेळ संपलाय आणि संतोष कातकरी मात्र कमबॅकिंग करतोय. जसं तसं उत्तर आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सज्ज संतोष कातकरी दर्जेदार फलंदाजी करायची आहे ती मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. मंगलबाद आणि पहा एका बाजूला आहे चंदर आणि मंगल. एक डावखुरी हाताचा फलंदाज आहे तर एक रायटी हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. सध्या नवीन फलंदाज ऑन स्ट्राईक वरती आहे. गोलंदाज मात्र समाधान कातकरी. हे पहा 5वा बॉल फेकलाय मी तर म्हणेन की ऑफच्या दिशेला शॉर्ट ऑफ क्षेत्रामध्ये खेळायचा प्रयास होता. या प्रयासला मात्र फसवा मिळालाय आणि चेंडू मात्र येतो डॉट बॉल आहे संघाचा. पुन्हा एकदा राईटम ओव्हर द विकेट राईटम राऊंड द विकेट पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र झेल होण्याची संधी. पहा त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षक पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षकाची भूमिका पार पाडणारा बालाराम कातकरी चांगला प्रयास करतोय आणि खेळाडू क्रमांक आल्या मात्र मैदानाच्या पलीकडे येतोय तो मात्र मंगल मात्र मैदानाच्या पार येतोय. नवीन फलंदाज अंकुश मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. या ठिकाणी पाहू शकाल स्टेटलेक क्षेत्रामध्ये खेळून काढल्या बॉलला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र तैनात आहे आणि क्षेत्ररक्षकाची व्यूहरचना पार पाडणारा गोपीन चांगला प्रयास करतोय आणि अपेक्षी मात्र चांगली झाली. एका धाबेच्या मदतीने मात्र टोटल स्कोर झाला. येणारे बॉल आहेत 13 विजयासाठी 28 धावेंची गरज. अंकुश वाघ सध्या ऑन स्ट्राईक वरती आहे. प्रयास मात्र चांगले करावे लागले या वाघाची वाडी संघाला. प्रयास मध्ये आपल्याला प्रयास करताना मात्र टोटल खेळाडू बाद झालेत. संघाचे 4 खेळाडू बाद झालेत. आता मात्र चौथा आणि 6वा खेळाडू एक आहे चंद्रवाघ तर दुसरा आहे आपल्याला पाहायला मिळतोय अर्थातच अविनाश अंकुश वाघ. यावेळेस मात्र पहा त्या ठिकाणी लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढलाय. एकच धाव मात्र मिळणार आणि एका धाबेच्या मदतीनं मात्र षटक क्रमांक दुसरा संपलाय आणि टोटल धाबा आहेत संघाच्या 14. म्हणजे ज्या वेळेला 13 बॉल्स मध्ये गरज होती
त्याच्या अगोदर 28 तासातून करत आली. 28 धाब्यांची गरज असताना मात्र या बॉलवरती एकच धाव मिळणार. आता मात्र येणारे 12 बॉल्स आहेत आणि विजयासाठी 27 धाब्यांची गरज. प्रत्येक षटकामध्ये मित्र म्हणेल की 13.50च्या सरासरीनं आपल्याला पार्सल करायची आहे. 13.50 म्हणजे 27 धाबा ठोकायच्या आहेत. 13.50ची सरासरी आपल्याला कुठला गोलंदाज रोखताना पाहायला मिळेल का या स्पर्धेमध्ये. दडपण आलंय पहा कुंडेवाल संघावरती. प्लीज विनंती आहे आयोजकांच्या वतीनं की आपण स्पीडअप करा. नेक्स्ट मॅच आहे गरडा. प्लीज या ठिकाणी नेक्स्ट मॅच पंचांवरती अवलंबून आहे. कारण पंचांना मेन आहेत कारण या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत. नेक्स्ट मॅच आपली लगेच खेळवण्यात येईल. मात्र या ठिकाणी थोडंसं मिसटायमिंग झालं. लॉसची फुटा झाली आणि काही लॉस आपल्याला पाहायला मिळालं. दुसरा सामना कुंडेवाल संघाचा या ठिकाणी तिसरा होता. मित्रांनो हे सिरियलप्रमाणे सामने आहेत. मात्र थोडंसं पहिलं लॉस होते ते मिस केलं. नंतर हे आताचे लॉस आहेत. त्यामध्ये नेक्स्ट मॅच मित आणि साई गराडा त्याचबरोबरचा विरोधी संघ आहे आपल्या संघाचा. लाईव्ह प्रक्षेपण माथेरान आणि प्रवीण 11 कांडोली आणि त्याच्या विरोधात आहे चिंचवली बदलापूर संघ. विनंती आहे सन्माननीय आदरणीय संदीप साहेब शेठ शिंदे यांना विनंती करतोय. समाजसेवक आपल्याच विनंती आहे की आपण स्टेजवरती या. संदीप शेठ शिंदे साहेब आपल्यास विनंती आहे की आपण स्टेजवरती या. यावेळेस पहिल्याच बॉल स्केडले क्षेत्रामध्ये खेळून काढलं. एक धाव तर सहशारीतीनं पूर्ण झाली. एकाच धाबेनं मात्र समाधान मानलाय आणि एका धाबेच्या मदतीनं मात्र टोटल स्कोर झालाय 15. म्हणजे अजूनही 26 धाब्यांची गरज आहे आपल्या संघासाठी. विनंती आहे सन्माननीय आदरणीय दीपक बाग आपल्या शुभ अतिथी मान्यवर समाजसेवक अर्थातच संदीप शेठ शिंदे यांचं स्वागत करावं. आयोजकांच्या वतीतून मान सन्मान अर्थातच मायेची शाल आणि सन्मानाचा या ठिकाणी श्रीफल आणि या स्पर्धेची आठवण अर्थातच प्रेमाचं गुच्छ देऊन त्यांचं या स्पर्धेमध्ये स्वागत केला जातो आहे. यावेळेस मात्र दडपडलाय मी तर म्हणेन की या ठिकाणी गोलंदाज बालाराम अर्थातच बीके गोलंदाजीच्या मार्गावरती आहे. संघासाठी कुठेतरी दाबा रोखण्यासाठी मात्र टोटल दाबा आल्यात या फाईट म्हणजे खराबनं अतिरिक्त धाव अवंतर धाव मात्र मिळाली ती मात्र भागाची पाटी संघाला. टोटल स्कोर आलाय संघाचा 16 धाबा. पुन्हा एकदा सज्ज बालाराम आहे. फुल बॉल दिलाय समोरच्या दिशेला खेळून काढलाय. चेंडूखाली क्षेत्ररक्षक. एक धाव तर सरशारीतीनं पूर्ण झाली आणि दुसऱ्या धाबेचा प्रयास मात्र देखील पूर्ण झालाय. 13 धाबा डिफेंड करायचे आहेत या गोलंदाजीमध्ये. 13 धाबा डिफेंड कशा प्रकारे करायचं आणि 13 धाबा डिफेंड करणं हे रोखण्यासाठी सज्ज पीके आहे म्हणजे बालाराम कातकरी. गोलंदाजीचा दर्जा पाहायला मिळतो. लाईव्ह प्रक्षेपण काही प्रेक्षक आपल्या लाईव्ह घरबसल्या लाईव्ह आपल्याला पाहायला मिळेल. अर्थातच HM लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कॅच केली जातोय. हितेश फोटोग्राफर यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा सज्ज आहे गोलंदाज पुन्हा एकदा बालाराम. टोटल धाबा संघाचे आले आहेत 18 धाबा. अर्थातच येणारी काही बॉल मध्ये काही धाबा जमायचे आहेत या स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा सज्ज कमबॅकिंग होईल का आपल्या संघासाठी. पीके गोलंदाज पुन्हा एकदा खराब बॉल. काय होतोय मैदानामध्ये कधी चेंडू चांगला तर कधी चेंडू खराब आणि मात्र हा देखील चेंडू येतोय खराब. टोटल धाबा संघाचे आले आहेत 19 धाबा स्कोर कार्डवरती आल्यात. पुन्हा एकदा कमबॅकिंग होईल का. पुन्हा एकदा चंद्रबाग आहे सध्या ऑन स्टेक वरती. यावेळेस मात्र चेंडूला फेकून दिला. बॅट पहा त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षक करायचं होतं मात्र चेंडू जातोय आउट ऑफ द सीमा रेषा पार. आलाय मात्र षटकार. पहा मित्रांनो या ठिकाणी चंद्रबाग मात्र इरादे स्पष्ट केले. षटकाराच्या साईनं मात्र टोटल धाबा आल्यात संघाच्या 25 धाबा. 9 बॉल 16 धाब्यांची गरज अजूनही आहे या स्पर्धेमध्ये. कमबॅकिंग करावे लागेल या बिकीला अर्थातच बालाराम कातकरीला. यावेळेस मात्र पुन्हा एकदा नो मॅच जायला पाल जातोय. चेंडू जातोय बनबाबून सीमारेषा पार. आलाय मात्र चौकार आणि चौकाराच्या साईनं मात्र टोटल स्कोर झालाय संघाचा 30 म्हणजे अजूनही 29 म्हणजे अजूनही आपल्याला हव्या आहेत 12 धाब्यांची गरज. 8 बॉल आणि विजयासाठी 12 धाब्यांची गरज. कोणते बहाल विपक्ष वाघाची वाडी हे दोन संघ आमने सामने.
यावेळेस मात्र फेकून दिला बॅट, चेंडू जाईल का सीमारेषा पार, मात्र पहा त्या ठिकाणी कमबॅकिंग पाहायला मिळतोय आणि कमबॅकिंगची बिघडच त्या ठिकाणी संतोष नाही तर समाधान कातकरी खेळाडू क्रमांक 5 झालाय, मी तर म्हणेन 5वा. काय बघा तुम्ही बोलत तुझं अरे पण काय पकडले बॉलला लक्ष ठेवायचं, बॉलाला महत्व आहे. राज्य पकडतेस ना बॉल, कप जायला आपला पेस्ट सगळेच राज्य बॉल पकडतात. येणारे 7 बॉल आणि पिचसाठी 12 धाब्यांची गरज आहे. ही सरासरी राखायची होती, अर्थात 13.50 सरासरी, ती सरासरी आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे 13 धाबा या षटकामध्ये कदाचित आल्या असतील, मात्र पहा मित्रांनो मैदानामध्ये काही वेगळं दृश्य पाहायला मिळालं. कमबॅकिंग आणि असं वाटलं होतं की चेंडू बिघड जाईल का, मात्र या ठिकाणी कमबॅकिंग पाहायला मिळतो. पुन्हा एकदा एकरस लाईन खेळण्याचा प्रयास, चेंडू आणि बॅटचा संपर्क जुळत नाहीये, मात्र हा बॉल जातो लेगच्या बाहेरून, खराब बॉल येतोय. गोलंदाजी पहा किती शांततेने पाहायला मिळतोय. आता मात्र येणारे बॉल आहेत 7 आणि विजयासाठी गरज आहे 11 धाब्यांची. सामना अजूनही दोन्ही बाजूला समांतर आहे. खुदा यावेळेस मात्र चेंडूला बॅटला फेकून दिला, चेंडू जातो आउट ऑफ द सीमारेषा पार, मिळालेला मात्र षटकार. आता मात्र येणारे चेंडू आहेत 6 आणि विजयासाठी गरज आहे ती मात्र 5 धाब्यांची. येणारे 6 बॉल विजयासाठी 5 धाब्यांची गरज. कमबॅकिंग करावी लागेल गोलंदाजाला, कारण या ठिकाणी शेवटचा बॉल हा कमबॅकिंग करायचा होता, मात्र अंकुशनं फेकून दिल्या बॉलनं दारद चेंडू जातोय सीमारेषा पार. अर्थात समीकरण जवळपास आणून ठेवलंय. टोटल धाबा झाल्यात 36. विनंती आहे, आता मात्र दडपण आलंय. येणारे बॉल आहेत मितन मलिंगा. गोलंदाज सध्या अर्जुन आहे, कमबॅकिंग करावी लागेल आणि लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला 218 देशामध्ये पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सज्ज शेवटील गोलंदाज. पहिलाच बॉल कदाचित थोडासा उडाला होता आकाशामध्ये, थोडासा जमिनीच्या अंतर्गत बॉल होता, म्हणजे वर बॉल होता आणि हा बॉल मात्र पकडायचं होतं, मात्र मैदानामध्ये काही वेगळं दृश्य आपल्याला पाहायला मिळालं. या ठिकाणी पहा एकेरीने जरी वाटचाल केली तरी सामना मात्र सहच्या रीतीने जिंकेल तो मात्र वाघाची पाटी संघ. असं वाटलं होतं की सहच्या रीतीने सोडणार नाही, सहच्या रीतीनं मात्र सोडेल, मात्र सहच्या रीतीनं सोडलेलं नाही. या सामन्याला येणाऱ्या 5 बॉल विजयासाठी 4 धाब्यांची गरज आहे. एकोदा मित्र म्हणेल की निर्धारित षटक सामन्याला फिरवू शकतो, सामन्याचा फेरबदल करू शकतो, एकोदा विकेट सामन्याचा फेरबदल करू शकतोय, मात्र मैदानामध्ये काही वेगळंच प्रतिकरण आपल्याला पाहायला मिळालं, प्रतिउत्तर मात्र पाहायला मिळालं. शेवटील 5 बॉल विजयासाठी 4 धाब्यांची गरज. दडपण पहा किती वेगानं आलाय. यावेळेस मात्र विजयाचा फटका, चेंडू जातो आउट ऑफ द सीमारेषा पार, मिळाला मात्र विजयाचा फटका तो मात्र वाघाची वाडी संघाला. प्लीज विनंती आहे की आपण समोरच्या संघाला हँग करायचं आहे लाईन अप करून, कारण क्रिकेटची दोस्ती, क्रिकेटची मैत्री या क्रिकेटच्या पटलावरती अशी टिकून राहावी. विनंती आहे पंच आणि भूषण ठाकूर. या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅचचा सामनावीरचा पुरस्कार गेलाय अंकुश वाघ.